गणपती बाप्पा मोरया. नमस्कार सगळ्यांना. मी अश्विनी जाधव. अश्विनी ब्लॉगिंग अँड कुकिंग रेसिपीज या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी आमच्या घरी केलेली चतुर्थीची पूजा, तयारी कशी केली, नैवेद्य काय दाखवला, आरती केली आणि बाप्पांची मनापासून केलेली सेवा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हा व्हिडिओ आमच्या गार्डनमधला आहे. किती दुर्वा आलेल्या आहेत बघा. सगळीकडे दुर्वा पसरलेल्या आहेत. मी नेहमी आदल्या दिवशीच दुर्वा आणायला जाते, कारण त्या दिवशी जायला जमलं नाही, पाऊस आला तर वगैरे असं काही होऊ शकतं, म्हणून मी आदल्या दिवशीच दुर्वा आणते. आणि 3 जुड्या बनवायच्या असतात ना, 2 गणपतीला आणि 1 गजानन महाराजांस. हे बघा, अशा दुर्वा निवडून घेते मी 3-3 ह्याच्या आणि 21-21-21 अशा 3 जुड्या बनवून घेतल्या. चतुर्थी दिवशी सकाळी लवकर उठून श्री गणेशाय नमः, ओम गणपतये नमः या मंत्राचा जप करत करत सगळं आवरून घेतलं, स्वच्छ झाडून घेतलं, घर पुसून घेतलं. घर पुसलं की कसं एकदम स्वच्छ वाटतं आणि फ्रेश वाटतं आणि मन प्रसन्न वाटतं. त्या दिवसाची सुरुवातच एकदम प्रसन्न होते आणि घरात खूप छान वाटतं. आता आपण गणपतीची पहिल्यांदा प्रार्थना करून घेऊया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. ही गणपतीला प्रार्थना करून झाली. आता मी चतुर्थी दिवशी केलेली सकाळची पूजा. ओम गणपतये नमः. चतुर्थीची पूजा माझी संपन्न झाली सकाळची. दिवसभर ओम गणपतये नमः या मंत्राचा जप करीत राहायचं. मी ओम गणपतये नमः 11 माळी जप केला. 1 माळ केला तरी पुरेसा आहे, पण मी 11 माळी जप करते. आणि गणपती अथर्व शीर्षाचं पण पठण करते. मी 21 वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करते. तुम्ही पण किती वेळा करता ते सांगा. 1 वेळा केलं तरी चालेल, 21 वेळा केलं तर खूपच चांगलं. चतुर्थी असली की कसं मला आधीपासूनच त्याची खूप तयारी वगैरे करायची हे होते, इच्छा होते. खूप छान वाटतं मला चतुर्थी आली की. मग आता आपण चतुर्थीच्या चंद्रोदयाची वेळ होत आली की मी 9 वाजल्यापासूनच पूजेची तयारी करायला लागते. छान अशी गणपतीची रांगोळी काढून घेतली. पूजेसाठी दुर्वा, फुलं, काही गार्डनमधली फुलं होती, काही मी विकत आणली होती. पण जास्वंदाचं फूल मला भेटलंच नाही, काय करणार. नैवेद्यासाठी पंचामृत, अभिषेकासाठी ड्रायफ्रूट्स, गूळ खोबरं आणि मोदक, बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक, गूळ खोबऱ्याचे, ओल्या खोबऱ्याचे मोदक माझ्या मुलाला पण खूप आवडतात आणि बाप्पांच्या आवडीचे. आता आपण गणपतीला अभिषेक करून घेऊया. आधी आपण पाण्याने अभिषेक करून घेऊया. अभिषेक करताना ओम गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा. ओम गणपतये नमः, ओम गणपतये नमः. त्यानंतर आपण गणपतीला पंचामृताने अभिषेक घालणार आहोत. ओम गणपतये नमः, ओम गणपतये नमः, ओम गणपतये नमः. हा आपला गणपतीचा अभिषेक पूर्ण झालेला आहे. आता गणपतीची सागर संगीत पूजा करून घ्यायची. हळद, कुंकू, अक्षदा, फुले, दुर्वा, गोपीचंद, चंदन सगळं लावून गणपतीची षोडशोपचारे पूजा संपन्न झालेली आहे. आता चंद्राला अर्घ्य घालायचे. त्याच्यामध्ये पाण्यामध्ये दूध, तांदूळ आणि 1 फूल टाकले आणि चंद्राला अर्घ्य घालून झालेलं आहे. आता गणपतीची आरती करून घ्यायची आहे. सुखकर्ता दुःखहर्ता. गणपतीची आरती करून झालेली आहे. पूजा पण झालेली आहे. कसा वाटला हा तुम्हाला माझा व्हिडिओ? पूजा कशी वाटली माझी गणपतीची? नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.